सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, दीक्षा पोर्टलवर शिक्षकांसाठी AI साठी हा कोर्स राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. दीक्षा पोर्टलवर नेमका हा कोर्स कसा सुरू करायचा, आपण लॉग इन केल्याच्या नंतर हा कोर्स नेमका कोठे शोधायचा, ह्या सगळ्या बाबी आपण या व्हिडिओत बघणार आहोत. पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला आपण प्रत्यक्षात मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि बघूया की प्रत्यक्षामध्ये दीक्षा पोर्टलवर जाऊन लॉग इन कसं करायचं आणि हा कोर्स कसा शोधायचा. तर चला प्रत्यक्षात आपण मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ. बघा मित्रांनो, आपण आता मोबाईलच्या स्क्रीनवर आपण आलेलो आहोत आणि मोबाईलच्या स्क्रीनवर आता आपण बघूया की आपल्याला हा कोर्स कसा मिळेल. तर बघा, इथं ज्यावेळेस आपण दीक्षा लॉग इन करतो, म्हणजे दीक्षा आपण डाउनलोड करतो, दीक्षा डाउनलोड केल्याच्या नंतर आपल्याला ओपन करता क्षणी ते सुरुवातीला इथं ईमेल ID, मोबाईल नंबर आणि पासवर्ड मागतं. तर आपल्याला ह्या भानगडीत पडायचं नाही. सगळ्यात अगोदर काय करायचं, साइन इन विथ गुगलवर जायचं. मित्रांनो, साइन इन विथ गुगलवर गेलं ना, तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे ईमेल ID आहेत तेवढे ईमेल ID तुम्हाला इथं दिसतील. तुम्हाला ज्या ईमेल ID वरून हा कोर्स सुरू करायचा त्या ईमेल ID वर क्लिक करा. इथं क्लिक करता क्षणी तुम्ही आतमध्ये एंट्री मारता. इथं आतमध्ये एंट्री मारताना बघा, ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये एंट्री मारताना त्यावेळेस पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करता त्यावेळेस तुम्हाला इथं ते काही परमिशन मागेल. त्यानंतर आतमध्ये गेल्याच्या नंतर परमिशन दिल्याच्या नंतर लगेच तुम्हाला ते प्रोफाईल अपडेट करा म्हणेल. सगळ्यात अगोदर पहिलं काम करायचं, आपली प्रोफाईल अपडेट करून घ्यायची. प्रोफाईल जर अपडेट केली नाही तर तुमचा कोर्स करून काही फायदा नाही, कारण त्या प्रमाणपत्रावर तुमचं नावच येणार नाही. ओके, आता बघा इथं काही आलंय का, इथं तुम्हाला काही कोर्स दिसतोय का, नाही दिसत. काय करायचं, याच्यासाठी तुम्ही इथं वर सर्चमध्ये जरी टाकलं तरी तुम्हाला कोर्स सापडणार नाही. तर याच्यासाठी काय करायचं, खाली तुम्हाला दीक्षाचं चिन्ह आणि कोर्स असं दिलेलं आहे, पण वर ॲरो दाखवलेला आहे, हा दिसतोय इथं. हे बघा, याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला. याच्यावर क्लिक केलं की आपण असं पुढं येऊ. पुढं आल्याच्या नंतर दीक्षा कोर्सेस असं दिसतंय तुम्हाला. ह्या दीक्षा कोर्सेसमध्ये आल्याच्या नंतर इथे आपल्याला इथं काय काय, होम, माय लर्निंग, त्यानंतर इथं एक्सप्लोर कोर्सेस आणि दीक्षा एवढं दिसतंय. मित्रांनो, काय करायचं, इथं वर सर्चमध्ये जायचं आणि सर्चमध्ये जाऊन काय सर्च करायचं आहे आपल्याला, आपण काय कशासाठी इथं आलो होतो आपण, तर आपण इथं आलेलो आहोत की शिक्षकांसाठी कोणता कोर्स आहे आपला, शिक्षकांसाठी AI साठी असं टाका किंवा AI साठी फॉर एज्युकेटर्स असं टाका. दोन्हीपैकी कोणतंही सर्च केलं की आपल्याला प्रत्यक्षामध्ये तुम्हाला तिथं बघा हा कोर्स दिसायला लागेल. ज्यावेळेस आपण इथं सर्च करतो, मी वेळ जाऊ नये म्हणून सर्च करून ठेवलंय. हे बघा, AI साठी कोर्स, शिक्षकांसाठी AI साठी, याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक करता क्षणी तुमचं प्रशिक्षण चालू होऊन जातं. केवळ 4 तासाचा कोर्स आहे. मित्रांनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की AI हा असा कोर्स आहे की केवळ शिक्षक म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून देखील माझ्यासाठी हा खूप उपयुक्त आहे. म्हणून शिक्षकांसाठी AI साठी याच्यावर क्लिक करा. तुम्हाला याच्यामध्ये 31 ऑगस्टपर्यंत एंट्री मारता येणार आहे आणि 30 सप्टेंबरपर्यंत हा कोर्स तुम्हाला पूर्ण करता येणार आहे. आपली नोंदणी आजच करून घ्या. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, आता याच्यावर क्लिक केलं की तुम्ही आता तुमचा कोर्स इथं चालू होऊन जाईल. मित्रांनो, पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.